नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. अमरावतीच्या त्या अलिशान बंगल्याबाहेर पावसाची रिमझिम सुरू होती, पण घराच्या आत मात्र स्मशान शांतता पसरली होती. हॉलच्या मध्यभागी विजयरावांचा पार्थिव देह ठेवलेला होता. पांढऱ्या चादरीखाली झाकलेलं ते शरीर आता केवळ मातीचं बनलं होतं. 65 वर्षाचा एक कर्तृत्ववान माणूस, ज्याने शून्यातून विश्व उभं केलं, तो आज शांत निजला होता. बाजूला सुमनबाई डोळ्यातलं पाणी कोरडं पडल्यागत शून्यात बघत बसल्या होत्या. त्यांच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं. 35 वर्षाचा संसार, आठवणींचे हजारो पदर, पण आज त्या आठवणींपेक्षा वर्तमानातील जखम जास्त खोल होती. विजयरावांना जाऊन 5 तास झाले होते. सुमनबाईंनी दोन्ही मुलांना रात्री 2 वाजताच फोन केला होता, पण अजूनही कोणीच फिरकलं नव्हतं. संजयचा फोन पुन्हा वाजला. सुमनबाईंनी थरथरत्या हाताने तो उचलला. हॅलो संजय, बाबा गेले रे, कधी येतोयस? सुमनबाईचा आवाज फाटला होता. तिकडून संजयचा कोरडा आवाज आला. आई समजून घे ना, काल रात्री माझ्या घरी मुंबईच्या क्लायंटची पार्टी होती. पहाटे 4 वाजेपर्यंत चालली ती. मी आता कुठे उठलोय. डोकेदुखी प्रचंड आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पण सुट्टीवर आहे. मी कॅब बघतोय, पण पाऊस असल्यामुळे मिळत नाहीये. तू तोपर्यंत शेजाऱ्यांना सांगून पुढची तयारी करून ठेव. मी पोचतोय तासाभरात. सुमनबाईंनी फोन खाली ठेवला. तासाभरानंतर संजय आला नाही, पण धाकटा मुलगा सचिनचा मेसेज आला. आई, माझ्या नवीन प्रोजेक्टचं आज शहरात सर्वात मोठं लॉन्चिंग आहे. इन्व्हेस्टर्स आले आहेत. बाबा गेलेत हे ऐकून वाईट वाटलं, पण मी आता आलो तर माझं करिअर उद्ध्वस्त होईल. दुपारी 3 नंतर निघतो. सुमनबाईच्या काळजात जणू कोणीतरी गरम सळई घातली असावी. ज्या मुलांच्या करिअरसाठी विजयरावांनी स्वतःची स्वप्न विकली, ती मुलं आज त्यांच्या मृत्यूला एक वेळेची अडचण समजत होती. सकाळचे 10 वाजले. कॉलनीतील लोक गोळा झाले. मुलं कुठे आहेत सुमनवहिनी? शेजारच्या कुलकर्णी काकूंनी विचारलं. येतायत, वाटेत आहेत. सुमनबाईंनी खोटं सांगितलं, पण त्यांना माहीत होतं की मुलं येणार नाही. त्या क्षणी सुमनबाईच्या मनातील हळवी आई मरण पावली आणि एक कणखर स्त्री जन्माला आली. त्यांनी हळूच विजयरावांच्या चेहऱ्यावरून चादर बाजूला केली. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. विजय, तुम्ही म्हणायचेत ना की आज आपली मुलं म्हणजे आपली खरी कमाई आहे. बघा तुमची ही कमाई आज तुमच्यासाठी शेवटचा वेळही देऊ शकत नाहीयेत. त्या ताडकन उठल्या. कुलकर्णी काका, रुग्णवाहिका बोलवा. विजयरावांच्या पार्थिवाला कोणी खांदा द्यायला येणार नाही. आपणच त्यांना घेऊन जाऊ. सर्व लोक अवाक झाले. पण वहिनी, मुलं येतील ना? अग्नी कोण देणार? सुमनबाईंनी शांतपणे पण ठाम आवाजात सांगितलं. ज्या मुलांसाठी वडिलांचं प्रेत महत्त्वाचं नाही, त्या मुलांना अग्नी देण्याचा अधिकार मी नाकारते. ह्या देहावर माझा हक्क आहे. मी देणार त्यांना अग्नी. स्मशानभूमीत मोजकीच माणसं होती. विजयरावांच्या देहाला चितेवर रचलं गेलं. सुमनबाईंनी हातात मडकं घेतलं. त्यांच्या हातात अग्निचिती धगधगती मशाल होती. त्यांच्या आयुष्यातील तो सर्वात कठीण क्षण होता. ज्या पतीसोबत सप्तपदी चालल्या, त्याच पतीला आज त्या शेवटच्या प्रवासाला स्वतः पाठवत होत्या. राम नाम सत्य हेच्या घोषात सुमनबाईंनी चितेला अग्नी दिली. अग्नीच्या ज्वाला आकाशात झेपावत होत्या. त्या ज्वालांमध्ये फक्त विजयरावांचा देह जळत नव्हता, तर सुमनबाईच्या मनातील मुलांप्रती असलेली मोहमाया आणि प्रेमाचं बंधनही जळून खाक होत होतं. विधी आटोपल्यावर सुमनबाईंनी डोळ्यातलं पाणी पुसलं. त्यांनी भांगेतलं कुंकू पुसलं, गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि पदराखाली झाकून घेतलं. शेजारच्यांनी त्यांना घरी सोडण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. मला घरी नाही जायचं, मला आधी देशपांडे वकिलांच्या ऑफिसला जायचं आहे, त्या म्हणाल्यात. वकील देशपांडे यांच्या कॅबिनमध्ये सुमनबाई शांतपणे बसल्या होत्या. देशपांडे वकील हे विजयरावांचे जुने मित्र. सुमनबाईंना या अवस्थेत पाहून तेही हादरले. वहिनी, विजयच्या जाण्याने आमची मोठी हानी झाली आहे, पण तुम्ही इतक्या तातडीने इथे? काही अडचण? देशपांडे यांनी विचारले. सुमनबाईंनी पाण्याचा घोट घेतला आणि अतिशय संयमित स्वरात म्हणाल्या. भाऊजी, विजय गेल्यानंतर जी मुलं वडिलांच्या अंत्ययात्रेला येऊ शकली नाहीत, ती मुलं आता संपत्तीच्या वाटणीसाठी घराबाहेर उभी असतील. मला त्यांच्या येण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यांनी आपल्या पिशवीतून काही जुनी कागदपत्रे काढली. विजयने जिवंत असताना सर्व प्रॉपर्टी, हे घर, फॅक्टरी आणि त्यांचे बँक शेअर्स माझ्या नावावर नॉमिनी म्हणून ठेवले होते. पण मला आता नॉमिनेशन नकोय.
मला ही सर्व मालमत्ता एका ट्रस्टच्या नावावर करायची आहे. या मालमत्तेवर संजय आणि सचिन यांचा अधिकार आज याच क्षणी संपला पाहिजे. देशपांडे वकील थक्क झाले. वहिनी, हा खूप मोठा निर्णय आहे. तुमच्या भविष्याचं काय? मुलं चुकले असतील, पण ती चुकली नाहीत भाऊजी, ती बिघडली आहेत. सुमनबाईंनी त्यांना मध्येच तोडलं. ज्या मुलाला वडिलांच्या सरणाची आग बघण्यापेक्षा पार्टीतली दारू आणि बिझनेस मीटिंग महत्त्वाची वाटते, त्या मुलाला वडिलांच्या कष्टाचा पैसा मिळण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मी हे सर्व दान करणार आहे. फक्त माझ्या राहण्यापुरती एक छोटीशी सोय त्याच संस्थेत हवी आहे. पुढचे 2 तास कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात गेले. सुमनबाईंनी एका अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थेला सर्व काही देण्याचे कायदेशीर पत्र तयार केले. त्यावर सही करताना त्यांचा हात एकदाही थरथरला नाही. दुसरीकडे विजयरावांच्या बंगल्याबाहेर संजयची महागडी कार येऊन थांबली. त्या पाठोपाठ सचिन त्याच्या स्पोर्ट्स बाईकवर आला. दोघांच्याही चेहऱ्यावर दुःखापेक्षा आता पुढे काय हा प्रश्न जास्त होता. आई कुठं आहे? संजयने घरात शिरताच नोकराला विचारलं. माई अजून स्मशानभूमीतून परतल्या नाहीत, नोकराने खाली मान घालून उत्तर दिलं. दोघेही हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. संजय, बाबांनी फॅक्टरीचं काय केलं असेल रे, तुला माहीत आहे का? सचिनने हळूच विचारलं. अरे, सर्व आईच्या नावावर असेल. तिला आपण समजावून सांगू. तिला शहरात एखादा फ्लॅट घेऊन देऊ आणि हे घर विकून टाकू. उगाच एवढा मोठा बंगला कशाला सांभाळायचा? सचिन आपल्या भविष्याचे इमले रचत होता. इतक्यात गेट उघडल्याचा आवाज आला. सुमनबाई रिक्षातून उतरल्या. त्यांच्यासोबत वकील देशपांडे आणि 2 अनोळखी व्यक्ती होते. संजय आणि सचिन धावत बाहेर आले. आई, तू एकटीच कशी? आम्हाला फोन करायचा ना? संजयने विचारले. सुमनबाईंनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. त्या थेट हॉलमध्ये गेल्या आणि सोफ्यावर बसल्या. तुमचे खुलासे ऐकण्यात मला काहीच रस नाही. तुम्ही आलात हेच खूप झालं. पण आता तुम्ही पाहुणे म्हणून आला आहात, तर तुमचं काम झालं की तुम्ही जाऊ शकता. म्हणजे आई, हे काय बोलतेस तू? हे आमचं घर आहे. संजय ओरडला. तेव्हा वकील देशपांडे पुढे आले. संजय, सचिन, हे घर आता तुमचं नाही आहे. सुमन वहिनींनी ती सर्व मालमत्ता सेवा सदन ट्रस्टला दान केली आहे. हा बघा कायदेशीर करार. मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. दान केली म्हणजे आमचा वाटा कुठं आहे? संजयचा आवाज चढला. सुमनबाई शांतपणे उभ्या राहिल्या. वाटा रक्ताच्या नात्यात असतो रे. तुम्ही ते रक्ताचं नातं त्याच क्षणी तोडलं जेव्हा तुम्ही वडिलांच्या प्रेताला सोडून पार्टीत गेलात. आज रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला या घरातून तुमचं सामान घेऊन बाहेर पडायचं आहे. उद्या सकाळी या बंगल्याच्या जागी अनाथ आश्रमाचं कार्यालय सुरू होणार आहे. सुमनबाईंनी सुनावलेला तो अंतिम निर्णय एखाद्या विजेसारखा संजय आणि सचिनच्या अंगावर पडला होता. आई, तू शुद्धीवर आहेस ना? हे घर बाबांनी आमच्यासाठी बनवलं होतं. 15 कोटींची प्रॉपर्टी तू अशीच कोणाला तरी दान कशी करू शकतेस? संजयचा आवाज रागाने थरथरत होता. त्याचा बिझनेसमॅनचा अहंकार आता जागा झाला होता. सुमनबाईंनी शांतपणे सोप्यावरून उठून संजयच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्यांच्या नजरेत आता करुणा नव्हती, तर एक करारी बाणा होता. संजय, हे घर तुझ्या बाबांनी त्यांच्या मुलांसाठी बनवलं होतं, यंत्रासाठी नाही. ज्या मुलाला वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी आपली झोप आणि हँगओव्हर महत्त्वाचा वाटतो, त्याला या घरातल्या एका विटेवरही हक्क सांगण्याचा अधिकार उरत नाही. वकील देशपांडे यांना बाहेरचा रस्ता दाखवा. सचिनने आईचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. आई, प्लीज असं करू नको. माझं स्टार्टअप अजून नुकतंच सुरू झालं आहे. मला पैशांची गरज आहे. आम्ही चुकलो. आम्ही पार्टीत जायला नको होतं, पण म्हणून एवढी मोठी शिक्षा? सुमनबाईंनी त्याचे हात झटकले. सचिन, तू चुकला नाहीस. तू निवड केलीस. तुझ्यासाठी तुझे इन्व्हेस्टर्स महत्त्वाचे होते ना? मग जा त्यांच्याकडेच. तुला तुझ्या करिअरची काळजी होती. आता त्याच करिअरच्या जोरावर स्वतःचं घर उभं करून दाखव. ज्या बापाने तुला इथपर्यंत पोचवण्यासाठी स्वतःची साधी हाऊस मौज बाजूला ठेवली, त्या बापाला तू वेळेची अडचण म्हणालास ना? मग आता वेळ तुला दाखवेल की किंमत कशाची असते. वकील देशपांडे यांनी घड्याळाकडे पाहिले. संजय, सचिन, आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत.
सुमन वहिनींनी सांगितल्याप्रमाणे रात्री 8 वाजता या घराला अधिकृत सील ठोकले जाईल. तुमचे जे काही वैयक्तिक कपडे आणि लॅपटॉप असतील तेवढेच तुम्ही घेऊ शकता. घरातील कोणतीही महागडी वस्तू, फर्निचर किंवा दागिने हे आता ट्रस्टची मालमत्ता आहे. संजय आणि सचिन हताश होऊन आपल्या रूममध्ये गेले. ज्या रूममध्ये ते राजासारखे राहिले होते तिथे आता ते चोर असल्यासारखे आपले सामान भरत होते. संजयने कपाटातून त्याचे महागडे घड्याळ काढले, पण त्याला अचानक आठवलं की हे घड्याळ बाबांनी त्याला पहिल्या पगाराच्या दिवशी भेट दिलं होतं. त्या घड्याळाकडे पाहताना त्याला पहिल्यांदा जाणवलं की ज्या हाताने हे घड्याळ बांधलं होतं तो हात आता कायमचा निजला आहे आणि आपण त्यांना शेवटचं पाहिलंही नाही. 8 वाजले. पावसाचा जोर वाढला. अमरावतीच्या रस्त्यांवर दिवे उजळले होते, पण विजय बंगल्यातली माया आता आटली होती. संजय आणि सचिन हातात 2 बॅगा घेऊन गेटच्या बाहेर उभे राहिले. त्यांच्या मागे वकिलांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले आणि त्यावर सेवा सदन ट्रस्ट अशी अधिकृत नोटीस अडकवली. सुमनबाईंनी एक छोटी बॅग घेतली होती. त्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसल्या. संजय धावत रिक्षापाशी आला. आई, तू कुठे जाणार? तू आमच्यासोबत चल, आम्ही तुला सांभाळू. सुमनबाईंनी एक उपरोधिक स्मितहास्य केलं. ज्यांनी बापाला अग्नी दिला नाही ते आईला काय सांभाळणार? मी माझ्या हक्काच्या ठिकाणी चालले आहे, जिथे रक्ताची नाती नसतील तरी माणुसकी शिल्लक आहे. आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी मेले आहे असं समजा. रिक्षा अंधारात दिसेनाशी झाली. संजय आणि सचिन पावसात भिजत रस्त्यावर उभे होते. त्यांच्याकडे महागड्या कार होत्या, पण त्या कार पार्क करायला आता स्वतःची जागा नव्हती. त्यांच्याकडे आयफोन होते, पण त्यात आता आई आणि बाबा या नावांवरून कधीच फोन येणार नव्हता. त्या रात्री ते एका आलिशान हॉटेलमध्ये गेले खरं, पण त्यांना तिथे झोप लागली नाही. संजयने दारूची बाटली उघडली, पण त्याला वडिलांच्या सरणाचा तो धूर आठवला जो त्याने पाहिलाच नव्हता. सचिनला त्याच्या इन्व्हेस्टरचे फोन येत होते, पण त्याला आता त्या कामात रस उरला नव्हता. त्यांना सतत एकच वाक्य आठवत होतं, वाटा रक्ताच्या नात्यात असतो आणि तुम्ही ते नातं तोडलत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा सोशल मीडियावर आणि अमरावतीच्या स्थानिक वृत्तपत्रात एक बातमी झळकली होती. प्रसिद्ध उद्योजक विजयरावांच्या पत्नीचा धाडसी निर्णय. 15 कोटींची संपत्ती अनाथालयाला दान, स्वतःही राहणार वृद्धाश्रमात. या बातमीखाली हजारो लोकांनी सुमनबाईंचे कौतुक केले होते आणि मुलांच्या निर्लज्जपणावर थुंकले होते. संजयचे जे मित्र काल पार्टीत त्याच्यासोबत होते त्यांनी आता त्याचे फोन उचलणे बंद केले. समाजाच्या नजरेत ते गुन्हेगार झाले होते. पैसा असूनही ते भिकारी झाले होते, कारण त्यांच्याकडे घर आणि आईचा आशीर्वाद उरला नव्हता. पश्चात्तापाची पहिली ठिणगी आता त्यांच्या मनात पडली होती. पण सुमनबाईंनी लावलेली ही आग इतक्या सहजासहजी विझणारी नव्हती. अमरावतीच्या एका उपनगरात असलेल्या माऊली वृद्धाश्रमाच्या प्रांगणात सुमनबाई शांतपणे बसल्या होत्या. हा तोच आश्रम होता ज्याला त्यांनी आपली सर्व संपत्ती दान केली होती. आज तिथे दुःखाची नसून एका कर्तव्याच्या पूर्ततेची होती. दुसरीकडे संजय आणि सचिन यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ज्या स्टेटसच्या जोरावर ते मिरवत होते ते स्टेटस आता धुळीला मिळाले होते. संजयच्या ऑफिसमध्ये लोक कुजबुजत होते, बघा हाच तो मुलगा ज्याने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारापेक्षा पार्टीला महत्त्व दिलं. त्याच्या बिझनेस पार्टनरनेही स्पष्टपणे सांगून टाकलं, संजय जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही तो बिझनेसमध्ये माझा विश्वासू पार्टनर कसा होईल? आपण आपली पार्टनरशिप संपवलेलीच बरी. सचिनच्या स्टार्टअपचीही तीच अवस्था होती. इन्व्हेस्टर्सनी हात काढून घेतले होते. एका गुंतवणूकदाराने तोंडावर सांगितले, ज्या मुलाकडे कौटुंबिक मूल्य नाहीत त्याच्या आयडियांवर मी पैसे लावणार नाही. 3 दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना समजले की खिशातला पैसा संपायला वेळ लागत नाही. हॉटेलचे बिल भरताना संजयच्या हाताला कंप सुटला होता. सचिन, आपण आईची माफी मागायला हवी. जर तिने हा निर्णय मागे घेतला नाही तर आपण रस्त्यावर येऊ. संजय हताशपणे म्हणाला. त्याच्या मनात अजूनही पूर्ण पश्चाताप नव्हता, तर संपत्ती जाण्याची भीती जास्त होती. ते दोघे माऊली वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचले. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षाकर्मींनी त्यांना अडवले. आत कोणाकडे जायचंय? त्याने विचारलं. आम्ही सुमनबाईंची मुले आहोत.
आम्हाला आईला भेटायचं आहे. सचिन ओरडून म्हणाला. रक्षकाने आत फोन केला आणि थोड्या वेळाने परत येऊन सांगितलं. सुमनबाईंनी सांगितलं की त्यांची मुलं बऱ्याच वर्षापूर्वीच मेली आहेत. इथे त्यांचे कोणीही नातेवाईक नाही. तुम्ही इथून जाऊ शकता. काय? ती असं कसं म्हणू शकते? मी तिचा मोठा मुलगा आहे, संजय. संजयचा अहंकार पुन्हा जागा झाला. त्याने आरडाओरड सुरू केली. गोंधळ ऐकून सुमनबाई स्वतः बाहेर आल्या. त्यांच्यासोबत आश्रमाचे अध्यक्ष आणि 2 पोलीस कर्मचारी होते. आईला पाहताच दोघे धावत तिच्याकडे गेले. आई, आई प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही चुकलो. आम्ही त्या दिवशी यायला हवं होतं. पण म्हणून तू हे असं काय केलंस? तो बंगला, ती फॅक्टरी सगळं परत घे. आम्ही तुला खूप सुखात ठेवू. सुमनबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला. सुखात ठेवणार? संजय, तू मला सुखात ठेवण्यासाठी बाबांच्या मरणाची वाट पाहत होतास? सचिन, तुला पैशांची गरज आहे म्हणून तू आज इथे आला आहेस. आईच्या प्रेमासाठी नाही. तुमच्या डोळ्यात मला पश्चाताप दिसत नाहीये, तर गेलेल्या मालमत्तेचं दुःख दिसतंय. नाही आई, तसं नाहीये. सचिन रडू लागला. गप्प बस. सुमनबाईचा आवाज आज संपूर्ण आश्रमात घुमला. ज्या दिवशी तुमच्या बापाचा देह त्या फ्रीजरमध्ये पडला होता आणि तुम्ही पार्टीत हसत होता, त्या दिवशी तुमचं आणि माझं नातं संपलं. आज तुम्ही रस्त्यावर आला आहात ना? मग आता तुम्हाला कळेल की घर म्हणजे काय असतं. वडिलांच्या कष्टाचा पैसा उडवायला खूप मजा येते, पण तोच पैसा कमवायला आयुष्य खर्च होतं. विजयरावांनी तुम्हाला आयुष्यभर फक्त दिलं. तुम्ही त्यांना काय दिलंत रे? एक साधा खांदाही देऊ शकला नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांनी संजय आणि सचिनला बाजूला केलं. सुमनबाईंनी वळून पुन्हा आपल्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. संजय मागे ओरडत होता. आई, लोक काय म्हणतील? तुझ्या मुलांना रस्त्यावर राहताना बघून तुला आनंद होईल का? सुमनबाई वळल्या आणि म्हणाल्या, लोक काय म्हणतील याची काळजी तुम्ही त्या रात्री का केली नाही? आणि हो, आता तुम्ही माझी मुलं नाही, तर या समाजासाठी एक धडा आहात. जा आणि स्वतःच्या हिमतीवर भाकरी कमवायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या घामाच्या पैशांची किंमत कळेल ना, त्याच दिवशी बाबांची आठवण येऊन डोळ्यातून रक्ताचं पाणी येईल. त्या दिवशी समजेल की तुम्ही काय गमावलंय. मुले तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागली. आज पहिल्यांदा त्यांना कळाले की आई ही केवळ प्रेमाची मूर्ती नसून ती अन्यायाविरुद्ध उभी राहणारी कालीसुद्धा असू शकते. अमरावतीच्या त्या भर रस्त्यात 2 तरुण मुले भिकाऱ्यासारखी रडत होती, पण त्यांना सावरणारा हात तिथे नव्हता. सुमनबाईंनी आश्रमाच्या खिडकीतून त्यांना पाहिले. त्यांच्या डोळ्यातून एक आशू ओघळला, पण त्यांनी ते लगेच पुसला. आईचं मन शेवटी हळवं असतं. पण त्यांनी ठरवलं होतं की ही कठोरता त्यांच्या मुलांच्या हितासाठीच आहे. त्यांना माणूस बनवण्यासाठी या आगीतून जाणे आवश्यक होते. त्या रात्री संजय आणि सचिन एका छोट्या लॉजमध्ये मुक्कामाला गेले. AC रूम्स, महागड्या कार्स आणि पार्टीची स्वप्ने पाहणारे ते डोळे आता उद्याच्या जेवणाची चिंता करू लागले. सुमनबाईच्या या एका धक्क्याने त्यांना आयुष्याची सर्वात मोठी आणि महागडी शिकवण दिली होती. अमरावतीच्या त्या आलिशान हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर संजय आणि सचिनचे जग पूर्णपणे बदलले होते. कालपर्यंत जे मित्र त्यांच्या एका फोनवर हजर असायचे, त्यांनी आता त्यांचे नंबर ब्लॉक केले होते. ज्या नातेवाईकांनी विजयरावांच्या पैशावर चहापाणी केलं होतं, त्यांनी आता ओळख दाखवायलाही नकार दिला. संजय आणि सचिनने शहराच्या कोपऱ्यात एक छोटासा 10 बाय 10चा खोलीवजा गाळा भाड्याने घेतला. तिथे ना AC होता ना मऊ गाद्या. सिमेंटच्या जमिनीवर एक पातळ चादर पसरून ते झोपले होते. पावसाच्या रात्री छतातून पाणी गळत होतं आणि बाहेरच्या थंड हवेने त्यांच्या शरीराचा थरकाप उडत होता. संजय दादा, भूक लागली आहे रे. सचिन हळूच पुटपुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. संजयने आपला खिसा तपासला. फक्त काही सुट्टे पैसे उरले होते. सचिन, हे घे 50 रुपये. समोरच्या टपरीवरून 2 वडापाव घेऊन ये. आज हेच आपलं जेवण आहे. ज्या मुलांनी कधी 5,000 रुपयांच्या खाली डिनर केलं नव्हतं, ते आज एका वडापावासाठी रांगेत उभे होते. वडापाव खाताना सचिनला अचानक आईच्या हातच्या गरम पोळ्यांची आणि बाबांनी कौतुकाने आणलेल्या मिठाईची आठवण आली. त्याच्या गळ्याशी अन्नाचा घास अडकला. दादा, बाबांना आपण किती त्रास दिला ना रे. ते आजारी असताना आपण त्यांना पाणी द्यायलाही कचरत होतो आणि आज आपल्याला एक घोट पाण्यासाठी वनवन फिरावं लागतंय.
संजय काहीच बोलला नाही. त्याचे डोळे छताकडे लागले होते. त्याला आठवलं, एकदा लहानपणी त्याला ताप आला होता तेव्हा बाबा रात्रभर त्याच्या उशाशी बसून होते आणि तो त्याच बापाच्या निधनाच्या रात्री क्लायंट्ससोबत शॅम्पेन पीत होता. पश्चातापाची एक धारदार सुरी त्याच्या काळजाला कापत होती. दुसऱ्या दिवसापासून त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. संजय मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी गेला, पण सुमनबाईच्या निर्णयाची बातमी सर्वत्र पसरली होती. प्रत्येक मुलाखतीत त्याला विचारलं जायचं, मिस्टर संजय, ज्याने स्वतःच्या वडिलांना शेवटचा अग्नी दिला नाही, त्या माणसावर आमची कंपनी विश्वास कसा ठेवणार? तुमची नैतिकताच शून्यावर आहे. मोठ्या पदावर काम करणारा संजय आता साध्या सेल्समॅनच्या नोकरीसाठी वणवण फिरत होता. तर दुसरीकडे सचिन, ज्याला स्टार्टअप किंग बनायचं होतं, तो आता एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागला. दिवसाचे 10-10 तास उन्हात आणि पावसात फिरताना त्याला कळाले की बाबा जे पैसे त्याला सहज द्यायचे ते कमवण्यासाठी किती घाम गाळावा लागतो. एके दिवशी दुपारी सचिन एका पत्त्यावर पार्सल द्यायला गेला. तो पत्ता दुसरं तिसरं कोणी नसून माऊली वृद्धाश्रम होतं. पार्सल घेऊन तो आत गेला. समोरच बाकावर सुमनबाई बसल्या होत्या. त्या एका अनाथ मुलाला घास भरवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते सचिनने आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. सचिन लांबूनच त्यांना बघत राहिला. त्याने आपली डिलिव्हरीची बॅग खांद्यावरून खाली उतरवली आणि तो तिथेच कोपऱ्यात बसून रडू लागला. त्याला आईजवळ जाऊन तिची माफी मागायची होती, पण स्वतःच्या कृत्याची इतकी लाज वाटत होती की पाय पुढे सरकलेच नाही. इतक्यात सुमनबाईंची नजर सचिनवर पडली. आपल्या मुलाला फाटके कपडे घालून पावसात भिजलेल्या अवस्थेत आणि खांद्यावर पिशवी घेऊन बघताना एका आईच्या काळजाचे पाणी झाले. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले, त्या मुलाला पाणी द्या आणि विचारून घ्या की त्याला काही हवंय का. कर्मचारी सचिनपाशी गेला. हे घ्या पाणी, माईंनी दिले. सचिनने पाण्याचा ग्लास हातात घेतला. त्या पाण्यात त्याला आईचं प्रेम जाणवलं. त्याने कर्मचाऱ्याला विचारलं, आई म्हणजे माई कशा आहेत? त्या खूप सुखी आहेत दादा, पण कधी कधी रात्री तुमच्या बाबांच्या फोटोकडे बघून खूप रडतात. कर्मचाऱ्याने उत्तर दिलं. सचिन तिथून पळत बाहेर पडला. तो थेट आपल्या छोट्या खोलीवर गेला आणि संजयला मिठी मारून रडू लागला. दादा, आपण संपलो रे. आई आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण सोनं सोडून कचरा वेचत राहिलो. आपण बाबांना मारलं रे. आपल्या वागण्याने त्यांना रोज मारलं. संजयने सचिनला सावरलं. त्याच्याही डोळ्यात आता बदल झाला होता. संजय, आता रडून उपयोग नाही. आईने आपल्याला संपत्तीतून काढलं कारण तिला आपल्याला माणूस बनवायचं होतं. आपण आता जिद्दीनं काम करू, बाबांच्या नावाने काहीतरी चांगलं करू, तेव्हाच आपण आईसमोर उभे राहू शकू. त्या दिवसापासून दोघांनी एक निश्चय केला. जे पैसे ते कमवत होते त्यातील अर्धा भाग ते गुपचूप एका अनाथालयाच्या पेटीत टाकू लागले. ते स्वतः उपाशी राहायचे, पण कोणा गरीबाला मदत करायची संधी सोडत नव्हते. त्यांच्यातला तो श्रीमंत बापाचा उद्धट मुलगा आता पूर्णपणे मेला होता आणि एक कष्टाळू माणूस जन्म घेत होता. एके रात्री संजयला विजयरावांची एक जुनी डायरी सापडली, जे तो घाईघाईत आपल्या बॅगेत घेऊन आला होता. त्या डायरीत विजयरावांनी लिहिलं होतं, माझी मुलं खूप हुशार आहेत, पण त्यांना माणुसकीची ओळख नाही. देव करो आणि त्यांना कधीतरी समजेल की नात्यांची ऊब पैशाच्या गरमीपेक्षा जास्त असते. ते वाचून संजय आणि सचिन त्या रात्री ढसाढसा रडून वडिलांची माफी मागत होते. त्यांना समजलं की आईने त्यांना दिलेला तो जबरदस्त धक्का हा सूड नव्हता, तर त्यांना नरकातून बाहेर काढण्यासाठी दिलेला एक आधार होता. अमरावतीच्या छोट्याशा खोलीत आता 2 वर्ष उलटली. संजय आणि सचिन यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. संजयने एका साध्या कंपनीत सेल्समॅन म्हणून काम सुरू केलं, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि कष्टामुळे आज तो त्याच कंपनीत मॅनेजर पदापर्यंत पोहोचला होता. तर सचिनने आपला डिलिव्हरीचा जॉब सोडून स्वतःचे एक छोटे दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. आता त्यांच्याकडे स्वतःची छोटी पण हक्काची स्कूटर होती आणि राहण्यासाठी एक नीटनेटके भाड्याचे घर होते. पण या 2 वर्षात त्यांनी एक नियम कधीच मोडला नव्हता. दर महिन्याच्या 10 तारखेला, ज्या दिवशी विजयरावांचे निधन झाले होते, ते दोघेही आपल्या पगाराचा मोठा हिस्सा माऊली वृद्धाश्रमाच्या दानपेटीत गुप्तपणे टाकून येत असत. त्यांनी कधीही सुमनबाई समोर जाण्याचे धाडस केले नाही, कारण त्यांना वाटत होते की ते अजूनही त्या लायक नाहीत. एके दिवशी अमरावतीमध्ये प्रचंड पाऊस कोसळत होता
नदीला पूर आला होता आणि अनेक सखल भागात पाणी शिरलं होतं. माऊली वृद्धाश्रम नदीच्या जवळ असल्याने तेथेही पाणी शिरण्याची पातळी संजयला कळाली. संजय आणि सचिन दोघांच्या काळजात धस्स झाले. त्यांनी कोणताच विचार न करता आपली स्कूटर काढली. ते आश्रमाकडे धावले. तिथे पोचले तेव्हा दृश्य भयानक होते. आश्रमाच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलं होतं. वृद्ध माणसे घाबरली. सुमनबाई इतर सेवकांच्या मदतीने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवत होत्या. संजय आणि सचिनने पाण्यात उड्या घेतल्या. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका वृद्धाला आपल्या खांद्यावर उचलून बाहेर काढले. संजयने एका अर्धांगवायू झालेल्या आजोबांना पाठीवर घेतले होते, तर सचिनने एका आजीला सुरक्षित ठिकाणी नेत होता. सुमनबाई एका कोपऱ्यात उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या. त्यांचे डोळे भरून आले. ज्या मुलांनी आपल्या वडिलांना खांदा दिला नव्हता, तेच हात आज अनोळखी वृद्धांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताचे पाणी करत होते. सलग 5 तास त्यांनी मदतकार्य केले. जेव्हा सर्वजण सुरक्षित झाले तेव्हा संजय आणि सचिन एका झाडाखाली थकून बसले. त्यांचे कपडे फाटले, अंगावर जखमा झाल्या होत्या. सुमनबाई हळूच त्यांच्या जवळ आल्या. त्यांच्या हातात गरम चहाचे 2 ग्लास होते. संजयने वर पाहिले. समोर आई उभी होती. त्याने चहाचा ग्लास न घेता थेट आईचे पाय धरले आणि तो ढसाढसा रडू लागला. आई, आता तरी माफ कर ना गं. आम्हाला आमचं घर नकोय, आम्हाला ती प्रॉपर्टी नकोय. आम्हाला फक्त आमची आई परत हवी आहे. आम्ही बाबांना दिलेला तो त्रास कधीच विसरू शकणार नाही, पण आम्हाला एकदा शेवटची संधी तर दे. सचिननेही आईच्या पदराला धरून टाहो फोडला. आई, आम्ही खूप कमावलं, पण त्या पैशात सुख नाही आहे गं. तुझ्या हातची एक भाकरी आम्हाला हवी आहे. आम्हाला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याची संधी दे. सुमनबाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या खाली बसल्या आणि त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतले. 2 वर्षाचा तो कडकपणा, तो राग, ती जिद्द आता मायेच्या पुरात वाहून गेली होती. मुलांनो, सुमनबाईंचा आवाज थरथरला. मी तुमच्यावर रागावले नव्हते, तर मी घाबरले होते. मला भीती वाटत होती की माझे मुलं फक्त शरीराने मोठं झाल्या आहेत, मनाने नाही. तुम्हाला त्या दिवशी बेदखल केलं कारण मला तुम्हाला ही जाणीव करून द्यायची होती की माणसाची ओळख त्याच्या गाडीने किंवा बंगल्याने होत नाही, तर त्याच्या कृत्याने होते. आज तुम्ही जे काम केलं ते बघून तुमचे बाबा जिथे कुठे असतील त्यांना तुमचा अभिमान वाटत असेल. सुमनबाईंनी त्यांना उठवलं आणि सांगितलं, ज्या बंगल्यातून मी तुम्हाला काढले होते तो बंगला आता माझा राहिलेला नाही. तिथे आता अनाथ मुले राहतात. पण मी अमरावतीजवळ एक छोटी जमीन घेतली आहे. तिथे आपण एक विजय स्मृती नावाचे छोटे घर बांधू. तुम्ही तिथे माझ्यासोबत राहाल का? हो आई, आम्ही कुठेही राहू, फक्त तू सोबत हवी आहेस. संजय आणि सचिन दोघं एकाच सुरात म्हणाले. काही दिवसानंतर सुमनबाईंनी वकील देशपांडे यांना बोलावले. त्यांनी मुलांच्या नावे काहीही केले नाही, पण त्यांनी एक विश्वस्त मंडळ स्थापन केले. संजय आणि सचिन आता त्या ट्रस्टचे मुख्य सेवक म्हणून काम पाहू लागले. वडिलांची सर्व संपत्ती आता समाजाच्या कामी येत होती आणि मुले स्वतःच्या कष्टाने सन्मानाने जगत होते. एका रविवारी सुमनबाई आपल्या मुलांसोबत विजयरावांच्या फोटोसमोर उभ्या होत्या. संजयने फोटोला हार घातला आणि सचिनने दिवा लावला. आज पहिल्यांदा त्या फोटोतल्या विजयरावांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. आईने दिलेला तो जबरदस्त धक्का मुलांसाठी विनाशाचा मार्ग ठरला नाही, तर तो त्यांच्या आयुष्याचा नवा आरंभ ठरला. पैसा येतो आणि जातो, पण नाती आणि संस्कार एकदा गेले की परत मिळवणे कठीण असते. आई वडील हे मुलांचे पहिले दैवत असतात. त्यांचा सन्मान हा जीवनाचा खरा पाया आहे. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.